हॅलो स्टुडंट, आता आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये काय केलं होतं तर रोटेशनल मोशन आणि रोटेटिंग बॉडी असेल तर तिची असणारी कायनेटिक एनर्जी याच्यासाठी इक्वेशन काढली होती. त्याच्यामध्ये आपण मोमेंट ऑफ इनर्शिया हा एक पॉईंट बघितला होता. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहे तर एक बॉडी कन्सिडर करणार आहे. समजा एक तुमच्याकडे रिंग आहे आणि ती रिंग कन्सिडर करणार आहे आणि तुमचा जो ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे बरोबर त्या रिंगच्या सेंटरमधून पास होते आणि पास होत असताना तो त्या बॉडीच्या प्लेनला म्हणजे रिंगच्या प्लेनला कसा आहे तर परपेंडिक्युलर आहे. म्हणजेच काय बघा तर ही एक रिंग आहे. आता रिंग मी कुठल्या प्लेनमध्ये पकडतोय तर तुम्हाला रिंग वाटेल की गोल असणार, पण हा असा का काढला तर हे हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये म्हणजे रिंग मी अशी पकडणार आहे. खरं तर तुम्हाला हे असं पकडल्यावरती दिसणारच नाही, ते रिंग अशी पकडली तर ते दिसणार नाही, म्हणून मी थोडं असं तिरकं करून दाखवले. ते हे रिंग कुठल्या प्लेनमध्ये हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये. दुसरं ह्या रिंग मधून जाणारा मी एक ॲक्सिस निवडतोय आणि तो ॲक्सिस कसा आहे तर ह्या रिंगच्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे. म्हणजेच काय आपल्याला काय करायचं आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट an axis passing through center of ring, and perpendicular to the plane. म्हणजेच काय तर ॲक्सिस कसा आहे तर सेंटर मधून पास झाला पाहिजे आणि पास होत असताना कसा गेला पाहिजे तर त्या रिंगच्या प्लेनला परपेंडिक्युलर. तर तो जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे I इज इक्वल टू किती असतो हे आपल्याला सांगायचं आहे. आता ही रिंग आहे, ह्या रिंगची रेडियस किती मानू आपण कॅपिटल R आणि ह्या रिंगचं जे मास आहे ते किती मानतो मी कॅपिटल M. तर हा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे हा मोमेंट ऑफ इनर्शिया असतो I इज इक्वल टू mr². पुढे आपण आणखी एकदा हा फॉर्म्युला येणारच आहे. आता काय बघा तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग अबाउट एन ॲक्सिस कुठून पास होतोय रिंगच्या सेंटर मधून जात असताना तो कसा आहे तर रिंगच्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे आणि त्याच्याभोवती असणारा हा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतो तर I इज इक्वल टू mr². बॉडीचं रोटेशन दाखवायला विसरायचं नाही. आता रोटेशन कसं असतं क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज वरती आपण ठरवतो. सेन्स ऑफ रोटेशन ज्या दिशेमध्ये किंवा सेन्स ऑफ रोटेशन कसं आहे त्याला बरोबर परपेंडिक्युलर काय करतो आपण हा तुमचा ओमेगा दाखवतो. हा कोण आहे ॲक्सिस ऑफ रोटेशन. हा फॉर्म्युला तुम्हाला आता जे पुढचं डेरिव्हेशन आपण काढणार आहे त्याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे म्हणून हा मी फॉर्म्युला आता दिलाय तुम्हाला. आता काय इम्पॉर्टंट आहे बघा तर तुम्हाला काय करायचं आहे तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए डिस्क फाइंड करायचं आहे. आता डिस्क आणि रिंग मध्ये फरक काय असतो बघा तर डिस्क जी आहे ती पूर्ण म्हणजे तुमच्या घरात असणारं ताट वगैरे असू द्या किंवा तुमच्या घरामध्ये असणारं एखादी प्लेट ही असू द्या हे कोणत्या प्रकारात मोडतं तर डिस्क मध्ये. आणि रिंग म्हणजेच काय तर बांगडी किंवा एखादा गोल सर्कल हे रिंगच्या स्वरूपात असतं. मग आपल्याला आता डिस्क पाहिजे. मग डिस्क कशी तयार होते तर भरीव एखादं सर्कल जे असेल तर त्याला आपण काय म्हणतो डिस्क. म्हणजे फॉर एक्झाम्पल घरामधले एखादं परात घ्या, ती परात कुठला आकार आहे डिस्कचा आकार आहे किंवा तुम्ही ते CD प्लेअर मधले डिस्क बघितले असेल तशा प्रकारचे एक डिस्क आहे. मग डिस्क कशी तयार केली जाते तर त्याच्यामध्ये नंबर ऑफ रिंग्ज असतात. म्हणजे काय पहिली लहान रिंग असते त्याला जोडून दुसरी एक रिंग असते त्याला जोडून तिसरी रिंग चौथी रिंग असं काय होत जातं तर हे रिंग एकमेकाला जोडून अशा रिंगला रिंग जोडून काय तयार केली जाते तर डिस्क तयार केली जाते. अशा प्रकारे डिस्क तयार होते. पुढं आता मग आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए डिस्क फाइंड करायचं आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ डिस्क about an axis passing through its center, कुठून पास झाला पाहिजे तो तर सेंटर मधून पास झाला पाहिजे पासिंग थ्रू इट्स सेंटर. मग बघा तसे एक डिस्क कन्सिडर करू. एक तुमच्याकडे डिस्क आहे. आता डिस्क आणि रिंग मध्ये फरक दाखवण्यासाठी आपण काय करतो डिस्कला असं दाखवलं जातं थोडी असं डिझाईन केल्यासारखं. म्हणजे काय ही डिस्क आहे समजावं आणि रिंग म्हणजे काय फक्त सर्कम्फरन्स असतो. एक डिस्क आहे जिचं मास किती आहे तर कॅपिटल M. सेंटर कुठल्या पॉइंटला आपण O पॉइंटला मानू. सेंटर पासून इथपर्यंत जे अंतर आहे ते काय होणार आहे तर हे रेडियस. मग रेडियस किती मानली कॅपिटल R मानली मी रेडियस. ॲक्सिस कुठून पास होतोय तर बरोबर ह्या सेंटर मधून.
आणि ह्याच्यावरती डिस्क फिरणार आहे. तर इथं असणारा मोमेंट ऑफ इनर्शिया I किती असेल हा तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे. आता दिलेली माहिती लिहूया. लेट कॅपिटल M म्हणजे काय, तर मास ऑफ डिस्क. परत कॅपिटल R म्हणजे कोण, रेडियस ऑफ डिस्क. परत आणखी कोण राहतं, तर ह्याच्यावर काय करूया आपण, तर सरफेस डेन्सिटी ऑफ डिस्क आपल्याला काय फाइंड करायचं आहे. देअरफॉर सरफेस डेन्सिटी ऑफ डिस्क. डिस्कच्या सरफेस डेन्सिटीचा जो फॉर्म्युला असतो, सरफेस डेन्सिटीला सिम्बॉल असतो सिग्मा. आणि सिग्मा कसा कॅल्क्युलेट केला जातो बघा, तर तुमच्या असणाऱ्या डिस्कचं मास म्हणजे मास ऑफ डिस्क, मास ऑफ डिस्क डिवाइडेड बाय एरिया ऑफ डिस्क. आता डिस्कचा मास कशाने दाखवलाय आपण, कॅपिटल M. आता डिस्क, तर तुम्हाला इथं एक मिनिट इथं दिसत नाही ते, बघा सिग्मा. सिग्मा म्हणजे काय, तर सरफेस डेन्सिटी. कशी काढतो आपण सिग्मा, तर मास ऑफ डिस्क डिवाइडेड बाय एरिया ऑफ डिस्क. मग मासला सिम्बॉल काय म्हणलाय मी, कॅपिटल M. आता डिस्कचा आकार आहे तो काय, तर सर्कलच आहे. मग सर्कलचा जो असणारा एरिया आहे तो किती असतो, तर पाय R स्क्वेअर. किती असतो, पाय R स्क्वेअर. म्हणून काय, तर इथं एरिया ऑफ डिस्क किती येणार आहे, पाय R स्क्वेअर. इथपर्यंत झाली माहिती आपल्याला हे डिस्क बद्दल. आता कन्सिडर करताना आपण काय कन्सिडर केलं, तर ही जी डिस्क आहे ती डिस्क कशापासून बनलेली आहे, तर रिंगला रिंग जोडून बनलेली आहे. म्हणजे सगळ्यात पहिली जी रिंग असेल ते एक्झॅक्टली कुठे असणार आहे, तर ह्या डिस्कच्या सेंटरला असणार. एक्झॅक्टली कुठे असणार, ते डिस्कच्या सेंटरला असणार. मग तिचं जे अंतर आहे म्हणजेच तिची रेडियस किती असणार आहे, तर ती तिथंच आहे. म्हणजेच काय, तर सेंटरला आहे. तर सेंटर पासून जे अंतर असते त्यालाच आपण रेडियस म्हणतो. आता सेंटरलाच रिंग प्रेझेंट आहे तर तिचं अंतर किती झालं, 0 झालं. समजून घ्या व्यवस्थित. पहिली रिंग कुठे असणार आहे, एक्झॅक्टली सेंटरला असणार. मग सेंटरला असल्यामुळे तिचं अंतर किती झालं, तर 0 झालं. अशी दुसरी रिंग, तिसरी रिंग, चौथी रिंग, पाचवी रिंग असं जोडत येऊन तुम्ही कुठपर्यंत येणार, ह्या डिस्कच्या सर्कम्फरन्स पर्यंत पोहोचणार. मग डिस्कचा सर्कम्फरन्स म्हणजेच शेवटची जी रिंग असेल, रिंग मध्ये रिंग टाकत आल्यानंतर जी शेवटची रिंग असेल तिची रेडियस किती असणार, कॅपिटल R. म्हणजेच तुमच्याकडे जी रिंग आहे तिची रेडियस व्हॅरी होते, म्हणजे बदलते. कुठून कुठं बदलते, तर कमीत कमी रेडियस 0 आहे आणि जास्तीत जास्त ती रेडियस कुठपर्यंत जाणार आहे, तर कॅपिटल R पर्यंत जाणार आहे. एवढं लक्षात आलं पाहिजे इथं. म्हणजे लोअर लिमिट 0 आहे आणि जास्तीत जास्त किती होणार आहे, कॅपिटल R होणार आहे. म्हणजे इथून पुढे आपण कोणाबद्दल बोलायचं आहे, तर रिंग बद्दल बोलायचं आहे. मग आता बघा जी रिंग आहे ती रेडियस किती म्हणूया, लेट रेडियस ऑफ रिंग इज इक्वल टू, रेडियस किती म्हटली मी, स्मॉल r. मग ती तशी एक मी रिंग इथं दाखवून घेतो. समजा मी इथलं कुठली तरी इंटरमिजिएट रिंग घेतली, म्हणजे मध्यावरची कुठली तरी एक रिंग घेतली जिची रेडियस किती आहे, कॅपिटल R. आणि जिची विड्थ म्हणजे काय, तर ह्या रिंगची जाडी, ह्या रिंगची जाडी किती म्हणूया, तर dr म्हणूया. जाडी किती आहे, dr. म्हणजेच काय, तर विड्थ ऑफ रिंग, एक रिंग म्हटली तिची विड्थ किती, dr. काय काय म्हटलं बघा, ही जी तुमची डिस्क आहे की नाही, ही डिस्क नंबर ऑफ रिंग्स पासून बनलेली असते. त्यातनं मी एक रिंग घेतली जिचं सेंटर पासून अंतर म्हणजे जिची रेडियस आहे स्मॉल r, जिची विड्थ आहे dr. मग ही जी रिंग आहे तिचं मास पण मानू, लेट मास ऑफ द रिंग, मास ऑफ रिंग इज इक्वल, ते मास किती म्हटलं मी, dm. देअरफॉर एरिया ऑफ रिंग, रिंगचा असणारा एरिया. तर एरिया किती असतो बघा, तर त्या रिंगचा असणारा सर्कम्फरन्स इनटू विड्थ. एरिया ऑफ रिंग किती, तर त्या रिंगचा असणारा सर्कम्फरन्स इनटू विड्थ. आता बघा सर्कम्फरन्स किती होणार, तर ही तुमची रिंग आतली आहे, हिची रेडियस किती होती, तर स्मॉल r. म्हणजे सर्कम्फरन्स किती झाला, तर 2 पाय r इनटू विड्थ.
विड्थ किती आहे dr. हा झाला एरिया ऑफ रिंग. देअरफॉर सरफेस डेन्सिटी ऑफ रिंग इज इक्वल टू, सरफेस डेन्सिटी ऑफ रिंग कशी काढणार, तर मास ऑफ रिंग, जसं आपण डिस्क साठी वापरलं होतं तसंच, मास ऑफ रिंग डिवाइडेड बाय काय घेणार, तर इथं काय होतं मास ऑफ द डिस्क अपॉन एरिया ऑफ द डिस्क. तसं काय करणार, मास ऑफ रिंग डिवाइडेड बाय एरिया ऑफ रिंग. सिंबल काय असतो सरफेस डेन्सिटी साठी, तर सिग्मा. मग सिग्मा किती आला, मास किती आहे, तर dm आहे, डिवाइड बाय एरिया ऑफ रिंग किती आहे, तर 2 पाय r dr आहे. मग ह्याच्यावरून dm किती मिळेल, तर dm ला हे सगळं डिवाइड आहे, इकडून सिग्माला काय होणार मल्टिप्लाय, तर सिग्मा 2 पाय r dr. सिग्मा म्हणजे काय, सरफेस डेन्सिटी. आता मोमेंट ऑफ इनर्शियाचा जो बेसिक फॉर्म्युला असतो, बेसिक म्हणजेच काय, मगाशी मी तुम्हाला पाठीमागच्या लेक्चर मध्ये काढून दिला होता. काय होता, तर द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रिंग, द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग. मग रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया, मोमेंट ऑफ इनर्शियाला सिंबल असतो I, आणि रिंगचा म्हणून काय घेऊया IR. म्हणजे IR चा अर्थ काय झाला, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रिंग. कसं कॅल्क्युलेट करतो आपण, तर बेसिक फॉर्म्युला काय असतो, मोमेंट ऑफ इनर्शियाचा मास आणि डिस्टन्सचा स्क्वेअर. म्हणजे जिथं पण मास डिस्ट्रीब्यूट केले त्याचा असणारा स्क्वेअर. मग आपण कोण घेतले बघा, तर ही रिंग घेतल्या. मग रिंगचं मास किती आहे, तर dm. रिंगचं मास किती आहे dm. आणि ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनचं अंतर, हे r म्हणजे काय असतं, ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनचं अंतर. मग ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून याचं अंतर किती आहे, तर अंतर आहे r, आणि त्याचा काय करतो स्क्वेअर. मग मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रिंग किती मिळाला, तर IR इज इक्वल टू r स्क्वेअर dm. देअरफॉर आता मला काय करायचं आहे, रिंगचा मिळाला, मला डिस्कचा काढायचा आहे. तर मी तुम्हाला काय सांगितलं होतं, डिस्क तयार करत असताना आपण काय करतो, तर वेगवेगळ्या रिंग्स आपण जोडत जातो, ज्याच्यामध्ये कमीत कमी रेडियस किती असते, तर 0 असते. म्हणजे पहिली रिंग कुठे असणार, तर सेंटरला, त्याच्यापेक्षा मोठी, त्याच्यापेक्षा मोठी, त्याच्यापेक्षा मोठी, अशी रिंग काय होत जातात, वाढत जातात, आणि काय बनते, डिस्क बनते. म्हणून जर तुम्हाला डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा असेल, तर रिंगच्या मोमेंट ऑफ इनर्शियाचे काय करायला पाहिजे, तर तुम्हाला तिथं इंटिग्रेशन घ्यावं लागेल, म्हणजे बेरीज घ्यावी लागेल. टोटल किंवा असं म्हणू, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क कॅन बी ऑब्टेन्ड, मिळवला जातो, ऑब्टेन्ड बाय इंटिग्रेटिंग IR फ्रॉम, कुठून कुठं इंटिग्रेट करायचा, तर तो रिजन कुठून चालवतो, फ्रॉम रेडियस पहिली किती, तर 0, कुठून व्हॅल्यू चालवते, तर r इज इक्वल टू 0. जास्तीत जास्त ते कुठपर्यंत जाणार आहे, तर r इज इक्वल टू काय, कॅपिटल R. समजून घ्या, r म्हणजे काय होते, तर त्या रिंगची डिस्क होती, सॉरी रिंगची रेडियस होती, आणि ही जी रिंग आहे का नाही, तिची रेडियस r होती. आता कमीत कमी रिंग म्हणजे कुठे असणार, एक्झॅक्टली तर सेंटरला असणार. मग सेंटरला जर असेल, तर सेंटर पासून तिचं अंतर किती असणार, 0 असणार. म्हणजे रेडियस किती झाली, 0. मग r ची पहिली व्हॅल्यू किती, 0. जास्तीत जास्त शेवटची रिंग कुठे असणार, या डिस्कच्या सरकम्फरन्स वरती असणार. मग सरकम्फरन्स म्हणजेच किती येणार, स्मॉल r इज इक्वल टू काय येणार, कॅपिटल R. मग इंटिग्रेशन काढूया आपण, तर टोटल I इज इक्वल टू किती येणार, इंटिग्रेशन 0 टू कॅपिटल R. लोअर लिमिट किती आहे, 0, अप्पर लिमिट किती आहे, कॅपिटल R इज इक्वल टू काय येणार, IR. आता IR ची किंमत ठेवा, 0 टू कॅपिटल R. IR किती येतोय, r स्क्वेअर dm येतोय. r स्क्वेअर बाहेर येऊ द्या, dm ची व्हॅल्यू आल्या, इथं dm आहे, r स्क्वेअर असंच ठेवा, इथं dm ची व्हॅल्यू पुट करूया. मग dm किती आलाय, तर सिग्मा 2 पाय r इंटू dr, 0 टू r. आता इथे काय होतं बघा, सिग्मा 2 पाय कॉन्स्टंट आहे, म्हणजे कुठे येणार ते, इंटिग्रेशन साइन मधून बाहेर येणार. कोण, तर सिग्मा 2 पाय. आणि इंटिग्रेशन कोणाचं निघतंय बघा, तर r स्क्वेअर इंटू r. मग r स्क्वेअर इंटू r हा काय बनतो, तर r क्यूब dr, आणि व्हॅल्यू कुठून कुठं, 0. r क्यूब dr चे इंटिग्रेशन किती असतं, तर r4/4. तुम्हाला हा फॉर्म्युला पाठ पाहिजे, त्याच्यासाठी कोणता फॉर्म्युला असतो, इथं फॉर्म्युला लिहून ठेवतो. इंटिग्रेशन ऑफ x⁻n dx इज इक्वल टू x⁻n+1 अपॉन n+1.
तसं इंटिग्रेशन ऑफ r रेज टू n dr इज इक्वल किती होणार r रेज टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 हा फॉर्म्युला इथं आपल्याला यूज करावा लागणार. मग इथं n ची व्हॅल्यू किती आहे तर 3 आहे. r रेज टू 3 इज इक्वल टू r रेज टू 3 प्लस 1 म्हणजे किती येणार 4 अपॉन 3 प्लस 1 म्हणजे 4 म्हणजे याचं इंटिग्रेशन किती येणार आहे तर सिग्मा 2 पाय r रेज टू 4 अपॉन 4 आणि इंटिग्रेशन काढल्यावरती लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट. परत काय करतो आपण तर एकदा अप्पर लिमिट ठेवतो. आता इथे कॅल्क्युलेशन घेऊया. त्या फिगरचं काम झालंय आपल्या आणि फिगर तुम्ही ड्रॉ पण केली असेल किंवा काय करा स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा व्हिडिओ पॉज करू शकताय आणि तिथून तुम्ही ते फिगर परत ड्रॉ करू शकता. बघा आता इथून इथं पुढचं कॅल्क्युलेशन इथे घेतोय मी म्हणजे हा फर्स्ट पार्ट हा सेकंड पार्ट हा पूर्ण आणि इथं थर्ड पार्ट चालू झाला आपल्या इक्वेशनचा. आता मग काय येतं तर I इज इक्वल टू सिग्मा 2 पाय. आता इंटिग्रेशन निघाल्यानंतर काय करतो आपण इथे एकदा अप्पर लिमिट ठेवतो म्हणजेच काय होणार r रेज टू 4 अपॉन 4 मायनस इथे किती येणार 0 रेज टू 4 म्हणजे ही व्हॅल्यू किती होणार आहे 0च. आता काय काय कॅन्सल होते ते कॅन्सल करा. I इज इक्वल टू सिग्माची व्हॅल्यू किती आल्या बघा बघू. सिग्मा इथं आहे किती आहे सिग्मा व्हॅल्यू इक्वेशन 1 म्हणू याला. लेट सिग्माची व्हॅल्यू ठेवल्यावर इक्वेशन काय होईल सिग्माची व्हॅल्यू किती आहे तर m अपॉन पाय r स्क्वेअर काय आहे सिग्माची व्हॅल्यू m अपॉन पाय r स्क्वेअर इनटू हा 2 पाय इनटू ब्रॅकेट मध्ये कोण आहे r रेज टू 4 अपॉन 4 पाय ला पाय कॅन्सल r स्क्वेअर आणि इथले दोन r कॅन्सल मग राहतं काय 2 आणि इथं 2 तर राहतं काय I इज इक्वल टू हा न्यूमरेटर मधला m इथले दोन r म्हणजे r स्क्वेअर अपॉन किती राहतो तर इथं 2 हा आपला फॉर्म्युला काय तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ डिस्क अबाउट एन एक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर एवढा हा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला हे डेरिव्हेशन बोर्डला विचारू शकतात त्याच्यामुळे तुम्ही हे डेरिव्हेशन करायचं आहे आणि काही डाऊट आला तर मला परत विचारू शकताय. ओके याचा नोट करून घ्या हे परत.